जी साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कडून मान्यता प्राप्त सेंटर कोड क्रमांक अर्थात अभ्यास केंद्र कोड क्रमांक 5221 ए च्या वतीने 5221 ए शहादा च्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो, मंगलमय शुभकामना देतो। त्याचबरोबर मुकेश राजपूत द्वारा निर्मित यूट्यूब चॅनल कडून देखील सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सदर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानव्य विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 या विषयाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहणार। तरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की सदर यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राइब चॅनलला जरूर करा, कारण सबस्क्राइब केल्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवून पाठवणार आहे त्याची लेटेस्ट माहिती, अपडेट माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल, त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येऊन जाईल। म्हणून सबस्क्राइब जरूर करा सदर चॅनलला। आणि हा मित्रांनो, व्हिडिओ तयार केल्यानंतर मी तुमच्यासाठी लिंक पाठवत असतो, ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये शेअर करा व माझा व्हिडिओ तुम्हा लोकांना कसा वाटला याच्याविषयी आपल्या कमेंट्स, प्रतिक्रिया जरूर पाठवा, कारण आपल्या प्रतिक्रिया म्हणजेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळालेली ऊर्जा असते, प्रेरणा असते। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये HUM 101 मानव विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम पुस्तक पहिले मानव विद्या व ललित कलांचा परिचय याच्यामध्ये घटक क्रमांक 5 ज्याचं नाव आहे वास्तुकला। काय नाव आहे मित्रांनो? वास्तुकला। याच्याविषयी आपण माहिती प्राप्त करणार आहोत। मित्रांनो, आपण घटक क्रमांक 5 मध्ये बरेचसे मुद्दे जे आहेत ते आपण पाहिले। त्याच्यामध्ये वास्तुकला व्यवहाराचे स्वरूप हा मुद्दा पाहिला, त्यानंतर आपण वास्तुकलेचे घटक, आस्वादाच्या कोटी हा देखील मुद्दा पाहिला। त्यानंतर पुढं आपण मुद्दे पाहिले होते ते असे संवादाच्या कोटी कोणकोणत्या आहेत, त्या वास्तुकलेच्या इतिहासाचे टप्पे पाहिले, त्यानंतर मुस्लिम वास्तुकलेची वाटचाल, पाश्चिमात्य वास्तुकलेचे टप्पे, हे मुद्दे आपण मागच्या पिरियडला पाहिले होते। त्याचबरोबर प्रबोधन चळवळ हा मुद्दा देखील पाहिला होता। आता ह्या घटक क्रमांक 5 मधला शेवटचा जो मुद्दा आहे अमेरिका, शेवटचा जो मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजेच अमेरिका व युरोप मधील समकालीन वास्तुकला। अमेरिका आणि युरोप मधल्या समकालीन वास्तुकला याच्याविषयी माहिती पाहूया। मित्रांनो, अमेरिका व युरोप मधील समकालीन वास्तुकला याच्यामध्ये अमेरिका व युरोप मधील इतिहासकार किंवा मीमांसक यांनी सांगितलेल्या प्रथा, शैली व वाद हा मुद्दा देखील पाहणार आहोत। त्याचबरोबर विचार प्रवर्तक वास्तुशिल्पीच्या महत्त्वाच्या प्रवृत्ती या मुद्द्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, चला तर आपला 9वा मुद्दा जो आहे अमेरिका व युरोप मधील समकालीन वास्तुकला त्याच्या विषयी माहिती अशी। आधुनिक चळवळ जगभर पसरली, हा म्हणता तिने भारतासारख्या तिसऱ्या जगातील देशातही घट्ट मुळे धरली, पण अजूनही आधुनिक चळवळीतील उपयुक्ततावादी, बुद्धी प्रामाण्यवादी
विचार या दृष्टीनेच आजची वास्तुकला ही आकार घेत आहे. वास्तुकलेपुढील कला संदर्भ निकष बदलले आहेत. आपण पहिल्याप्रमाणे वास्तुकला ही काही स्थिर अचल कला नव्हे. कोणतीच कला तशी असत नाही. तसे झाल्यास ती थोड्याच अवधीत क्राफ्ट किंवा हस्तकला, कौशल्यपूर्ण कला असे म्हणून संबोधली जाईल. कलेमध्ये जे चैतन्य ज्यात नाही ती कलेचा दर्जा कमावू शकत नाही असेच म्हणावे लागेल. परंतु हे चैतन्य क्षणभंगूर मौज आणण्यासाठी, करमणूक किंवा विरंगुळ्यासाठी नसून त्यामध्ये स्फूर्ती आणि सखोल विचार दोन्हींचा मिलाप असणे आवश्यक ठरते. म्हणूनच अमेरिका व युरोप येथे इतिहासकारांनी आणि मीमांसकांनी सांगितलेल्या प्रथा, शैली व वाद यांचा आपण या ठिकाणी थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. मित्रांनो, चार्ल्स जेक्स या वास्तुशिल्पी, समीक्षक, इतिहासकाराने खाली काही मुद्दे दिलेले आहेत. या ठिकाणी हे जे इतिहासकार आहेत यांनी मुद्दे दिलेले आहेत. त्यांच्या मते पश्च आधुनिक घटनांमधून खालील प्रथा प्रतीत होतात व त्यांचा कमी अधिक प्रभाव 1960 ते 1980 दरम्यान जाणवतो. तर मित्रांनो, ह्या ज्या प्रथा आहेत त्या अशा. पहिला इतिहासवाद. यामध्ये नवस्वतंत्रता, नवशैली, स्थानिक शैलीचा प्रभाव दिसतो. दुसरा सरळ पुनरुत्थानवाद. यामध्ये सजावटवाद, पश्च आधुनिक अभिजात शैली इत्यादी प्रवृत्तींचे दर्शन होते. तिसरा नवलोक अभिव्यक्तीवाद. यामध्ये स्थानिक, प्रांतिकवाद, पुनर्वसन, जुन्या तंत्राचे, पारंपरिक ज्ञानाची उजळणी व पुनर्विचार याच्यामध्ये असतो. चौथा तदर्थ नागरी. यामध्ये संदर्भलता, नवबुद्धी प्रमाणवाद, अतिबुद्धी प्रमाणवाद इत्यादी प्रवृत्ती आढळतात. पाचवा रूपक मीमांसक. यामध्ये भावार्थ, गुडार्थ, अर्थ, मानव रूपवाद इत्यादी गोष्टी दिसून येतात. सहावा पश्च आधुनिक अवकाश. यामध्ये अवकाश योजनेचे पदर, आकारातून अवकाश, आकार योजनेतून आश्चर्य, भूमितीतून स्वतंत्रता इत्यादी गोष्टी या ठिकाणी पाहावयास मिळतात. मित्रांनो, चार्ल्स जेक्सनने त्याच्या या ग्रंथाद्वारे चार्ल्स जेक्सन यांनी द लँग्वेज ऑफ पोस्ट मॉडर्निझम ह्या ग्रंथामध्ये बारीक प्रथांचा, हेतूंचा केलेला अभ्यास व विश्लेषण मांडलेले आहेत. त्यातून ढोबळ आणि सूक्ष्म प्रवृत्तींचे दर्शन आपल्याला होत असते. त्याचबरोबर मित्रांनो, चार्ल्स जेक्से या वास्तुशिल्पी खेरीज इतर दार्शनिक लेखन ज्याचा सतत प्रभाव युरोपीय वास्तुकलेवर पडत आलेला आहे तो म्हणजे इमॅन्युएल कांट यांचा, त्याचबरोबर
थिओडोर ॲडोर्नो यांचा, मिशेल फोकाल्ट, त्याचबरोबर जेकस डेरिडा, युर्गन हाबरमास, देकार्ते, उंबेर्तो इको, मार्टिन हायडेगर, हान्स जॉर्ज गदामर, हेनरी लिफेव इत्यादी लेखकांचा त्यात विशद केलेले आधुनिकवाद, रूपविवेचनवाद, संरचनावाद, पश्च आधुनिकवाद, पश्च संरचनावाद तसेच अरचनावाद या विचारांचा परिणाम सतत विचारवंत वास्तुशिल्पीच्या विचारसरणीत, प्रतिमा सृष्टीत तसेच कामावर पडत आलेला आहे. तर मित्रांनो, हा होता या 5व्या घटकाचा शेवटचा 9वा मुद्दा, अमेरिका व युरोपमधील समकालीन वास्तुकला. त्याचबरोबर अमेरिका व युरोपमधील इतिहासकार किंवा मीमांसक यांनी सांगितलेल्या प्रथा, शैली व वाद, त्याचबरोबर विचार प्रवर्तक, वास्तुशिल्पीच्या महत्त्वाच्या प्रवृत्ती याच्या विषयी या ठिकाणी माहिती आपण समजून घेतलेली आहे. आता आपण घटक क्रमांक 5 वास्तुकला ह्या संपूर्ण घटकाचा सारांश जो आहे तो मुद्दा आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, सारांश हा फार महत्त्वाचा असतो, कारण आतापर्यंत आपण घटक क्रमांक 5 वास्तुकला याच्यामध्ये एकूण 9 मुद्दे पाहिले, विस्तृत रूपाने पाहिले. वेगवेगळ्या यूट्यूबमध्ये हे मुद्दे मी अपलोड केलेले होते तुम्हाला. परंतु हे संपूर्ण मुद्दे जे आहेत यांचा सारांश जो आहे, हा सर्व सारांश आपण एका मुद्द्यामध्ये पाहून घेणार आहोत. म्हणजेच घटक क्रमांक 5 जो आहे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत, महत्त्वाचा सारांश. तर चला मित्रांनो, घटक क्रमांक 5 वास्तुकला चा सारांश. जवळजवळ हा सारांश जो आहे वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये विभाजित करण्यात आलेला आहे. तर चला मित्रांनो, पाहूया वास्तुकला याचा सारांश अशा प्रकारे. या घटकात आपण वास्तुकला व्यवहार हा वास्तुशिल्पी आणि त्याचे सहकर्मी यांच्या सांघिक कौशल्यातून कसा सिद्ध होतो ते पाहिले. वास्तुकला ही उपयुक्त कला असून एकीकडे ग्राहकाच्या ठराविक हालचाल क्रियेसाठी असणाऱ्या भौतिक व मानसिक गरजा आणि दुसरीकडे त्या गरजांना समजून घेऊन अवकाश घाट यांच्याद्वारे वास्तुशिल्पीने योजलेला रूपबंध अशी वास्तुनिर्मितीची प्रक्रिया असते. अर्थात या उपयुक्ततेच्या मूल्याखेरीज वास्तुकलेला गती संवेदना, दृक संवेदना यांचा आविष्कार म्हणूनही पाहता येते. वास्तुकला ही चित्रशिल्प याप्रमाणे केवळ पाहायची, बघण्याची कला नसून ती अनुभव घेण्याची कला आहे. वास्तु अनुभव हा वास्तूच्या वापरातून येणारा अवकाश अनुभव असतो. निव्वळ आसरा देणे या पलीकडे असलेली वास्तुरचनेतील सूक्ष्म कला जाणीव समजून घेणे ही वास्तुकलेच्या सौंदर्यशास्त्रातील प्राथमिक अट आहे. वास्तुकलेच्या आस्वादाच्या आणि संवादाच्या कोटी लक्षात येण्यासाठी आपण वास्तुकलेच्या 6 कोटी किंवा
वास्तूचे 6 प्रकार यांचे वर्गीकरण देखील केलेले आहेत ते असे. पहिला, पर्यावरणीय वास्तू. सभोवतालच्या परिसरातील सामग्री वापरून हवे तेवढेच घेऊन उरलेले तेथेच ठेवायचे या तत्वाने रचल्या जाणाऱ्या वास्तू म्हणजेच पर्यावरणीय वास्तू होय. वास्तुकलेच्या कोटीच्या किंवा वास्तूच्या प्रकाराचा दुसरा प्रकार लोक वास्तुकला म्हणजे काय. वर्षानुवर्षे परंपरेने चालत आलेला बांधकामातला अनुभव, संपूर्ण गावाच्या गरजेला अनुरूप असणारे रचनाबंध हे याचे वैशिष्ट्य असते. तिसरा प्रकार धर्म संबंधी वास्तू म्हणजे काय. धार्मिक शास्त्रांचे ज्ञान असलेले स्थापती, धार्मिक शास्त्रांचे ज्ञान असलेले स्थपती आणि धार्मिक कोटीतील देव संकल्पना, विश्व व्युत्पत्ती, मिथके, श्रद्धा, प्रार्थनेसाठी, कीर्तन प्रवचनांसाठी येणाऱ्या व्यक्ती व व्यक्तींच्या समूहाच्या आध्यात्मिक गरजानुसार वास्तुरचना म्हणजेच धर्मसंबंधी वास्तू होय. चौथा प्रकार विकाऊ वास्तू. केवळ रोखठोक आर्थिक व्यवहारांना केंद्रस्थानी ठेवणारी बाजारू मूल्यांची वास्तुकला म्हणजेच विकाऊ वास्तू होय. पाचवा प्रकार गरजू वास्तू. निवाऱ्याची वास्तू, इस्पितळे, कृषी औद्योगिक संकुले, ग्रीन किंवा पॉली हाऊसेस अशा गरजांनुसार होणारी वास्तुरचना म्हणजेच गरजू वास्तू होय. सहावा प्रकार कला वास्तू. मानवी मूल्ये आणि सौंदर्य मूल्ये यातून वास्तू घाट घडविणारी शैली म्हणजेच कला वास्तू होय. वास्तू कलेच्या जगभरातल्या इतिहासातील प्रमुख टप्पे आपण लक्षात घेतले किंवा वास्तुकलेचे 6 कोटी यांचं वर्गीकरण आपण या ठिकाणी समजून घेतला किंवा वास्तूचे प्रकार 6 याच्याविषयी माहिती घेतली. त्यातूनच मानवाचा समृद्ध वास्तू वारसा आपण लक्षात घेतला. आता मित्रांनो, आपण या ठिकाणी वास्तुकलेच्या जगभरातल्या इतिहासातील जे प्रमुख टप्पे जे आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. भारतीय वास्तुकलेचा प्रारंभीचा ज्ञात टप्पा मोहेंजोदडो हडप्पा, कौसंबी नगर, तक्षशिला नगर इत्यादी ठिकाणच्या उत्खननातून प्रथम पुढे आला. विटांचे बांधकाम, नगर रचनेत कोठारे, स्नानगृहे, गटारे, संरक्षक, तटबंद्या आणि कलाकुसरीचे नमुने पाहता ही वास्तुकला बरीच प्रगत होती. तत्कालीन समाज व्यवस्था व संस्कृती विशेषवर त्यामुळे प्रकाश पडतो. या वास्तुशैलीत बौद्ध वास्तुकलेचे नवे वळण आढळते. गुफा, स्तूप, चैत्य, विहार हे वास्तुप्रकार आढळतात. द्रविड शैलीच्या वास्तुकलेत खडकातून खोदून काढलेल्या मंदिरापासून मंडप स्वरूपात बांधलेले मंदिरापर्यंतचा प्रवास आढळतो. हिमालयातील मंदिर शिल्पात चीनी पॅगोडाप्रमाणे उतरत्या छपरांची रचना आढळते. तर ओरिसातील शिवमंदिरे, सूर्यमंदिरे यात अधिक नक्षीकाम, मूर्तिकाम व सजावटीची इंडो आर्यन शैली पूर्णत्वास गेलेली दिसते.
दक्षिणेकडील हेमाडपंथी शैलीत दगडी घडवलेल्या बांधकामाला प्राधान्य असून शिल्पकामापेक्षा बांधकाम शैलीतून सौंदर्य ही संकल्पना केंद्रस्थानी असल्याचे आढळते. मुस्लिम राजवटीतील वास्तुकलेत कमान, घुमटाकार छप्पर, प्रचंड प्रांगणे, उद्याने, कारंजी यांच्या रचनांना प्राधान्य आढळते. तसेच विविध राजवटीतील स्थानिक शैली आणि मोगल शैली यांचे मिश्रणही आढळते. गुलबर्गा, गोवळकोंडा येथे हे मिश्रण आढळते. शहाजहानच्या कारकिर्दीतील दिल्लीचा लाल किल्ला, त्याचबरोबर आग्र्याचा ताजमहल या मुस्लिम कारकिर्दीतील ठळक वास्तू सौंदर्याचे नमुने आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण भारतीय राजवटीतील वास्तुकलाचे इतिहासाचे टप्पे, त्याचबरोबर मुस्लिम वास्तुकलेची जी वाटचाल आहे, बौद्ध वास्तुकलेची वाटचाल जी आहे, त्याच्याविषयी संक्षिप्त सारांश रूपाने या ठिकाणी आपण माहिती पाहिली. आता सारांशच्या पुढच्या मुद्द्यामध्ये पाश्चिमात्य वास्तुकलेचा इतिहास किंवा वाटचाल जी आहे त्याच्याविषयी सारांश समजून घेऊया. तो असा: पाश्चिमात्य वास्तुकलेच्या इतिहासात प्रचंड जाड भिंती, भारदस्त स्तंभ, पिरॅमिड्स, स्फिक्स या रचनांची इजिप्शियन वास्तुकला, सामान्य नागरिकांसाठी लहानशा देवस्थानाभोवती स्तंभांनी केलेली खुली दालने असलेली ग्रीक वास्तुशैली हे वास्तुरचनेचे आद्य नमुने आहेत. रोमन वास्तुकलेत फोरम, आयताकृती, गोलाकृती देवळे, न्यायगृहे, स्नानगृहे, रंगमंदिरे, एम्पी थिएटर्स, सर्कशींच्या वास्तू, विजय कमानी, शहर वेशी, तटबंद्या, पूल, पन्हाळी, कारंजी अशी वास्तुरचनेची समृद्ध परंपरा तत्कालीन जीवनाच्या समृद्धीचाही हवाला देते. इसवी सन 4थ्या ते 9व्या शतकात ख्रिश्चन धर्माचा उगम व विकास याबरोबरच ख्रिश्चन वास्तुकला विकसित झाली. त्यात बायझंटाईन शैली, रोमनस्क शैली, ट्रॉबिएटेड शैली, गोथिक किंवा धनुष्याकृती शैली अशा वास्तुरचनेच्या विविध शैली पुढे आल्या. इसवी सन 15 ते 19व्या शतकात प्रबोधन चळवळीचा वास्तुशास्त्रावरही प्रभाव पडला व विद्येचे पुनरुज्जीवनातून वास्तुकलेत बारोक शैलीचा जन्म झाला. चर्चेस, राजवाडे यांच्या रचनेत अर्धगोलाकृती, घुमट व टोकदार कमानी मागे पडून या रचना अधिक अवकाश केंद्रित झाल्या. तर मित्रांनो, ही होती पाश्चिमात्य वास्तुकलेच्या इतिहासाचे टप्पे, पैलू, याच्याविषयी सारांश. आता आपण प्रबोधन चळवळी नंतरचे वास्तुकलेचा इतिहास त्याच्याविषयी माहिती पाहूया. ती अशी: प्रबोधनानंतर आधुनिक काळातील वास्तुकलेवर औद्योगिक क्रांतीचा प्रभाव आहे. ऊर्जेची साधने, दळणवळणाची साधने, लोखंड, सिमेंट या नव्या वास्तू द्रव्याचा वापर याने वास्तुकलेला एक आंतरराष्ट्रीय शैली पुढे आली. कला ही फक्त मोजक्या लोकांसाठी नसून सर्वांना जोडणारी आहे असा नवा विचार पुढे आला. चित्रकलेच्या अनुषंगाने वास्तुकलेत ही आर्ट नोव्हो ही कमनीय रेषांचा वापर करणारी चळवळ, डी शिल्ट ही उभ्या आडव्या रेषा, चौकोनी आयताचे रूपबंध व
प्राथमिक रंगाचा वापर करणारी चळवळ. बौहोस ही कला शिक्षणाची चळवळ लक्षणीय म्हटली पाहिजे. ल कार्बुझिये, जे पी औड, अच्युत कानविंदे, जुगल किशोर चौधरी, लॉरी बेकर, चार्ल कोरिया अशा भारतीय वास्तुशिल्पींनीही वास्तुकलेची नवी आंतरराष्ट्रीय शैली घडविण्यात हातभार लावला. अशा प्रकारे वास्तुशैली ही वैचारिक तत्वज्ञानातून आणि नव्या ज्ञानप्रवाहातून संस्कारित होत गेली आहे. या संपूर्ण वाटचालीचा गोषवारा संक्षिप्तपणे सांगायचा झाल्यास तो पुढील प्रमाणे सांगता येईल तो असा. युरोपमधील औद्योगिक क्रांतीपूर्व वास्तुकला सुखवादी, प्रबोधनवादी आणि प्रामुख्याने अलंकारिकतेमध्ये घोटाळत होती. वास्तूला विराटतेचे, भव्यतेचे तसेच ग्रीक रोमन शैलीत तत्वांचे अप्रूप होते. औद्योगिक क्रांतीमध्ये ही जुनी तत्वे, सौंदर्य निकष साफ कोलमडून पडले. वास्तुकलेला औद्योगिकरणाचा दुहेरी हादरा बसला होता. उत्पादन तत्वे, उत्पादन साहित्य आणि नागरीकरण यामुळे वास्तुकलेला नवी क्षितिजे दिसली. दिसणे, नवी प्रमाणबद्धता आणि संदर्भ गवसणे जरुरीचे होते. यातूनच उपयुक्ततावादाचा जन्म झाला. औद्योगिक साहित्याला नव्याने समजून घेणे आवश्यक होते. तसेच वास्तूच्या बांधकामाला एरवी लागणारा लांबलचक कालखंडही परवडणे शक्य नव्हते. यातूनच मिथके, भावनिक आशय व पारंपरिक सौंदर्य तत्वे यांना वास्तुकलेतून निवृत्त व्हावे लागले व त्यांची जागा वास्तवात उपयुक्तता, तार्किकता आणि बुद्धिवाद यांनी घेतली. वास्तविक उपयुक्ततेचे क्षेत्र हे औद्योगिक वास्तू, इस्पितळे, कचेऱ्या, स्वस्त घरबांधणी इत्यादींपुरते मर्यादित होते. उंच इमारतींची बांधणी पोलादी खांब, तड्या व काच याद्वारे केल्याने साहजिकच त्यामध्ये अलंकारिकतेला पूर्ण वगळण्यात आले. पण यातून जनमानसात मात्र वास्तुकला म्हणजे एक उपयुक्ततावादी कला होय असे नवे मिथक रुजले गेले. आज इलेक्ट्रॉनिकी युगात या मिथकाचा फुगा फुटला व उपयुक्तता व गरज यांचे वाजवीपेक्षा जास्त स्तोम माजविण्याची आवश्यकता नसते हे लक्षात येऊ लागले. आज संगणक युगात वास्तूने अधिकाधिक लवचिक, फ्लेक्झिबल असणे महत्त्वाचे ठरले आहे. जागेची संकल्पना आणि अवकाश योजना यांना नवा अर्थ व आकार प्राप्त होऊ लागला आहे. वास्तुकलेतील जुनी मिथके जाऊन नवी मिथके आकार घेत आहेत. वास्तुकलेची ही नवी भविष्यान्मुख दिशा सर्जनशील रचना तत्वांना आव्हान देणार आहे. तर मित्रांनो, हा होता आपला सारांशचा मुद्दा. या ठिकाणी घटक क्रमांक 5 वास्तुकला याचा संक्षिप्त सारांश जो आहे तो आपण या ठिकाणी समजून घेतला. मित्रांनो, आता या ठिकाणी या आपला HUM 101 मानव विद्येचा अधिष्ठान अभ्यासक्रम पुस्तक पहिले म्हणजे ह्या पुस्तकाचा भाग पहिला, याच्यामध्ये एकूण 5 घटक होते. एकूण किती घटक होते मित्रांनो? 5 घटक होते. पहिला घटक मानव विद्या स्वरूप व्याप्ती, दुसरा घटक कलांचे स्वरूप वर्गीकरण, तिसरा घटक साहित्य, चौथा घटक चित्रकला शिल्पकला आणि 5वा घटक वास्तुकला. हे सर्व घटक
या ठिकाणी आजच्या या व्हिडिओपर्यंत संपलेले आहेत। आता मित्रांनो, पुढच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये HUM 101 अर्थात मानवी विद्येचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा भाग दुसरा म्हणजे पुस्तक दुसरे, ज्याचे नाव आहे प्रयोगाधिष्ठित व यंत्राधिष्ठित कला। याच्यामध्ये 4 घटक आहेत। एक संगीत, दुसरा घटक नृत्य, तिसरा घटक नाट्य आणि चौथा घटक चित्रपट यंत्राधिष्ठित कला। ह्या 4 घटकांची माहितीचे व्हिडिओ जे आहे मी तुम्हाला पाठवणार आहे। म्हणून मित्रांनो, आता पुस्तक क्रमांक दुसरे याच्यावर 4 घटकांवर जे मी व्हिडिओ पाठवणार आहेत त्याच्या देखील प्रतीक्षेत राहा। लवकरच मी तुम्हाला या घटकांवर देखील व्हिडिओ पाठवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार आहे। मित्रांनो, सदर व्हिडिओ जे आहे तुम्ही जोपर्यंत समजून येत नाही तोपर्यंत बघत राहा, समजून घ्या। त्याचबरोबर त्याच्या नोट्स देखील तुम्ही काढू शकता आणि परीक्षेसाठी हा विषय कसा सोपा जाईल याच्यासाठी नक्की प्रयत्न करा मित्रांनो। तर चला मित्रांनो, जाता जाता महत्त्वाचा संदेश, कोविड-19च्या या महामारीमध्ये, जागतिक महामारीमध्ये घरात राहा, सुरक्षित राहा, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी। त्याचबरोबर जाता जाता पुनश्च एकदा माझ्या सर्व मित्रांना सांगू इच्छितो की सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, सबस्क्राईब अवश्य करून घ्या। त्याचबरोबर जी लिंक मी पाठवतो ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया, कमेंट्स नक्की पाठवा, कारण आपल्या कमेंट्स म्हणजे आम्हाला मिळालेली ऊर्जा असते। तर चला मित्रांनो, जाता जाता सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार, मंगलमय शुभकामना।